Semester 5, paper number 4, इंटरनॅशनल रिलेशन्स पॉलिटिक्स असं या पेपरचं नाव आहे. तर त्याचं पुन्हा पेपर पॅटर्न आणि समरी थोडक्यात आपण बघूया. पेपर सेट करताना माझ्यासाठी सुद्धा हा नवा अनुभव होता. म्हणजे सहसा एवढे मोठे पेपर्स कधी सेट केलेले नाही. क्विज घेणं ती वेगळी गोष्ट आहे, पण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देणं हे आमच्यासाठी सुद्धा नवीनच आहे. तर तेव्हा 4 नंबरचा पेपर सेट करताना असं लक्षात आलं की यातला थिअरीचा जो पार्ट आहे, 4 नंबरच्या पेपरची आपल्याला फारशी चर्चा करता आली नाही. पुढच्या आठवड्यात आणखीन जेवढी जमेल तेवढी आपण चर्चा करू, पण आपल्या हातात आता वेळ नाहीये. तर हा जो स्लाइड शो आहे हा ह्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा आणि याच्या संबंधाने आणखीन एका लेक्चरमध्ये पण थोडंसं बोलावं लागेल. आज आता आपण कुठपर्यंत पुढे जातोय त्याच्यावरती ते अवलंबून आहे. सोमवारचं एक लेक्चर आपलं निश्चित होणार आहे आणि त्याच्यानंतर जसं जसा वेळ मिळेल तसं आपल्याला पुढचा आठवडा पूर्ण आहे तर तिथे चर्चा आपण चालू ठेवू. तर सेमिस्टर 5 पेपर 4 इंटरनॅशनल रिलेशन्स वर्ल्ड पॉलिटिक्स समरी अँड पेपर पॅटर्न. तो पेपर पॅटर्न जो आहे तो मगाशी सांगितला तसाच परत इथे असणार आहे. 50 प्रश्न, त्यापैकी कोणतेही 40 सोडवायचे. प्रत्येकाला 1.5 मार्क आणि 1.5 मिनिट तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे टोटल 60 मिनिट आणि 60 मार्कांचा पेपर असेल. त्याचं कन्व्हर्शन 100 मार्कामध्ये होईल. तर आंतरराष्ट्रीय राजकारण ही 20व्या शतकामध्ये याला एक वेगळा आकार आला, वेगळं स्वरूप आलं. आंतरराष्ट्रीय राजकारण ही जुनी गोष्ट आहे, पण त्याचा नव्याने अभ्यास, त्याच्यामध्ये सामान्य जनतेचा सहभाग. म्हणजे आधी आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे राजांमधली गोष्ट समजली जायची, राजे राजवाड्यांमधली गोष्ट, गुप्ततेचा भाग त्याच्यामध्ये खूप होता. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला त्याच्याविषयी काही माहिती नसायची. पण पहिलं महायुद्ध जेव्हा झालं त्या पहिल्या महायुद्धाच्या नंतर लोक जागे झाले, कारण त्याची झळ, पहिल्या महायुद्धाची झळ सामान्य माणसाला पण पोचली. छोट्या छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये युद्ध खेळलं गेलं, युद्ध लढलं गेलं आणि सामान्य माणसांचा बळी गेला, त्यांची घरं उद्ध्वस्त झाली. मोठे मोठे बिझनेस पार्क्स असतील किंवा काय उद्योगधंदे बुडाले, लोकांचे कारखाने उद्ध्वस्त झाले. तेव्हा लोक जागे झाले की तुम्ही आपापसामध्ये एक राजा दुसऱ्या राजाशी काय व्यवहार करतो आम्हाला कळत नाही, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही भांडता आणि बळी मात्र आमचा जातो. त्यामुळे याच्या पुढे आमचा विचार पण घेतला पाहिजे, आम्हाला पण विचारलं पाहिजे, असं सगळीकडे लोक बोलायला लागले, युरोपमध्ये विशेषतः. आणि मग 20 वर्ष 1918 पासून ते 1938 पर्यंत, 1918 मध्ये पहिलं महायुद्ध संपलं. 1914 ते 1918 पहिलं महायुद्ध होतं. तर तेव्हापासून ते 1938-39 पर्यंत, 39 मध्ये 1 सप्टेंबर 39 ला परत दुसरं महायुद्ध सुरू झालं. तर त्या 20 वर्षांचा कालावधी, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप बदलत गेलं. म्हणून E.H. कार नावाचे लेखक आहेत, त्यांनी 20 इयर्स ऑफ क्रायसिस नावाचं एक पुस्तक लिहिलं. आणि त्याच वेळेला साधारणपणे हॅन्स मॉर्गनथौनी पॉलिटिक्स अमंग नेशन्स, मॉर्गनथौ हा रियालिस्ट, वास्तववादी विचारवंत होता. तर हॅन्स मॉर्गनथौनी हे पुस्तक लिहिलं, पॉलिटिक्स अमंग नेशन्स, राष्ट्रांमधलं राजकारण म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारण. तर या 2 पुस्तकांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा, म्हणजे 20व्या शतकातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पाया रचला असं मानता येईल. ही ती 2 पुस्तकं आहेत. हॅन्स मॉर्गनथौ, पॉलिटिक्स अमंग नेशन्स, द स्ट्रगल फॉर पॉवर अँड पीस,
आता याची रिवाइज्ड एडिशन मिळते आहे. आणि द 20 years crisis 1919 to 1939 म्हणजे कोणती 20 वर्ष एक्झॅक्टली ते या पुस्तकात दिसतं. हिटलरचा फोटो असलेलं हे चित्र आहे. म्हणजे याच काळामध्ये नाझी जर्मनी पुढे आला, याच काळामध्ये मुसोलिनी पुढे आला आणि मग त्यांचा अंतही झाला दुसरं महायुद्ध संपता 44-45 मध्ये. तर ही जो 20 years क्रायसिस आहे तो या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर वर्णन त्याचं केलंय E.H. कारनी. आता माझ्या एक लक्षात आलंय की थिअरीपेक्षा कोल्ड वॉर संबंधाने, कोल्ड वॉर हा एक टॉपिक तुम्हाला आहे, तर त्याच्या संबंधाने बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच घडामोडी कोल्ड वॉर संपल्यानंतरही 91 मध्ये साधारणपणे 88-89 पासून ते संपलं असं मानायला हरकत नाही. तर तेव्हापासून आतापर्यंत त्याचे पडसाद उमटत राहत आहे, त्याचा परिणाम जाणवत राहतो. आता हा फोटो कोणाचा आहे साधारणपणे तुमच्या आता लक्षात आलं असेल, तुम्ही पूर्ण फाईल शो बघितला असेल त्यामुळे कदाचित कळलं पण असेल तुम्हाला. फिडेल कॅस्ट्रो हा क्युबाचा राष्ट्राध्यक्ष. आता क्युबा हे मॅपवर जर तुम्ही पाहिलं तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या पूर्वेच्या बाजूला अटलांटिक महासागरामध्ये, ज्याला कॅरेबियन आयलंड्स असं म्हणतात, ते एक कॅरेबियन आयलंड आहे क्युबा, मोठा आयलंड आहे. या क्युबामध्ये या फिडेल कॅस्ट्रोनी क्रांती घडवून आणली 60च्या दशकामध्ये. क्युबामध्ये तिथला जो सत्ताधीश होता तो अमेरिकेच्या साह्याने त्याचं काम चाललेलं होतं, तो लोकांवरती अत्याचार करायचा. त्याच्यामुळे कॅस्ट्रोनी जे काही केलं त्याचे विचार तुमच्याशी जुळणारे असतील, तुम्हाला पटणारे असतील नसतील ती वेगळी गोष्ट आहे. पण कॅस्ट्रोनी क्रांती केली आणि त्याला त्यांनी साम्यवादी क्रांती असं नाव दिलं, कारण त्याला कोल्ड वॉर असल्यामुळे अमेरिकेच्या विरोधात हा काम करतोय तर त्याला रशियाचा सपोर्ट मिळाला. म्हणजे त्याच्यातलं गणित लक्षात घ्या. क्युबा मधला जो काही राज्यकर्ता होता तो अमेरिकेच्या समर्थनाने आपल्या पदावरती राहिलेला होता. त्याला फिडेल कॅस्ट्रोला त्याला संपवायचं होतं कारण लोकांवरती तो अत्याचार करत होता. फिडेल कॅस्ट्रोनी हे गणित मांडलं की अमेरिकेला म्हणजे आपल्या क्युबा मधल्या सत्ताधीशाला पराभूत करायचं म्हणजे अमेरिकेशी पण लढा द्यावा लागेल. मग ते आपल्याला एकट्याने जमणार नाहीये, तर आपण रशियाची मदत घेऊ. त्यामुळे क्युबानी रशियाला त्याच्यामध्ये आणलं. मग रशियानी क्रांतीला मदत केली. क्रांती यशस्वी झाल्यानंतर हळूहळू तिथे सैन्य पाठवायला सुरुवात केली, तिथे मिसाईल्स उभी करायला सुरुवात केली आणि मग क्युबन मिसाईल क्रायसिस 1962. आता हे बे ऑफ पिग्स नावाचा क्युबा मधला भाग आहे. तिथे CIA इन्व्हेजन म्हणजे तिथे घुसखोरी केली आणि तिथून क्युबावरती हल्ला करण्याचा मोठा त्यांचा प्लॅन होता. पुढे त्याची गरज पडली नाही, ते सगळं आपोआपच तो प्रश्न सुटला. पण क्युबन मिसाईल क्रायसिस ही खूप मोठी गोष्ट त्या काळामध्ये घडून आलेली. मग त्याच काळामध्ये ह्या हॉटलाईनची चर्चा होती. म्हणजे मी शाळेमध्ये होतो त्यावेळेला आम्ही हे हॉटलाईन वगैरे शब्द बराच ऐकायचो. USA आणि USSR मध्ये एक अशी डेडिकेटेड फोन लाईन आहे. आता कम्युनिकेशनची अनेक साधनं उपलब्ध आहेत, पण त्यावेळेला ती स्थिती नव्हती 60च्या दशकामध्ये. त्यामुळे एक हॉटलाईन टाकलेली होती की अमेरिकेच्या अध्यक्षाने फोन उचलला तर तो रशियन कम्युनिस्ट पार्टीच्या जनरल सेक्रेटरी म्हणजे रशियाचा सगळ्यात मोठा नेता, रशियाचा प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर हा मोठा नसायचा, कम्युनिस्ट पार्टीचा जनरल सेक्रेटरी हा मोठा नेता असायचा त्यावेळेला. तर त्याच्या ऑफिसमध्ये तो फोन जाईल आणि मग ते एकमेकांशी कम्युनिकेट करतील. त्याला हॉटलाईन असं त्याने नाव दिलं होतं. हे समजा काही गैरसमजुती झाल्या किंवा कोणी कुठे काहीतरी न्यूज सांगितली तर आपण एकमेकांशी बोलून कन्फर्म करायचं आणि मग पुढची ऍक्शन घ्यायची. म्हणजे मग पुढचा नरसंहार टाळेल किंवा पुढचं नुकसान जे काही आहे, आर्थिक नुकसान युद्धामुळे होणारं, संघर्षामुळे होणारं, ते टाळता येईल. त्याच्यासाठी ती हॉटलाईन होती आणि ती पहिल्यांदा 1963 मध्ये प्रत्यक्षात अंमलात आली.
आता हे एक चित्र बघा पुढचं. युगोस्लाविया. युगोस्लाविया हा देश आज जर तुम्ही असा मॅप वरती बघायला गेलात तर मिळणार नाही, दिसणार नाही. याचे छोटे छोटे 6 तुकडे, 6 पेक्षा जास्त झाले पण 6 ना मान्यता आहे, त्यामुळे 6 तुकडे झालेले दिसतात. तर ते तुकडे बघा, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, बोस्निया अँड हर्जेगोविना हे 3 झाले. चौथा मोठा तुकडा सर्बिया, 5वा मॉन्टेनिग्रो, 6वा कोसोवो आणि 7वा नॉर्थ मॅसेडोनिया. आता यापैकी कोसोवोला जगभरातल्या देशांची मान्यता अजून नाहीये, युनायटेड नेशन्सची पण मान्यता नाहीये, पण कोसोवो स्वतःला स्वतंत्र मानतो. सर्बियाने त्याला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण अजून त्याला मान्यता मिळालेली नसल्यामुळे आपण त्याला राष्ट्रांमध्ये, अधिकृत राष्ट्रांमध्ये, मान्यता प्राप्त राष्ट्रांमध्ये धरत नाही. म्हणून आपण म्हणतो की 6 तुकडे झाले, प्रत्यक्षात 7 आहे. सर्बियाचे आणखीन पण 2 तुकडे छोटे छोटे झालेले आहेत. म्हणजे आणखीन 2 वेगळे विभाग आहेत की ज्यांना वेगळं व्हायचं आहे. तर हे प्रक्रिया चालू आहे. म्हणजे एकसंध असलेला युगोस्लाविया कोल्ड वॉर, शीतयुद्धाचा अंत झाला त्यावेळेला त्याचं विघटन झालेलं दिसतं. साधारणपणे 91-92 पासून विघटनाला सुरुवात झाली. 2006 मध्ये पुन्हा एक मोठं विघटन झालं आणि अजूनही ती प्रक्रिया त्यांची चालूच आहे. आता कोल्ड वॉर ही टर्म म्हणजे ह्या अशा लिंक अशा गोष्टी नाही आहेत, विस्कळीत तुम्हाला थोडंसं वाटेल, पण जे जे काही महत्वाचं वाटतं तेवढं पॉइंट आउट करण्याचा प्रयत्न मी इथे करतो. तर कोल्ड वॉर ही टर्म दोघांनी वापरलेली आहे. एक बर्नार्ड बरूच नावाचा अमेरिकन प्रशासनामधला अधिकारी होता, पण त्याच्या आधी जॉर्ज ऑरवेल नावाचा जो ब्रिटिश लेखक आहे त्यांनी त्याच्या कादंबरीमध्ये ही टर्म वापरलेली आहे, कोल्ड वॉर. कोल्ड वॉर म्हणजे काय असतं त्याचं वर्णन जॉर्ज ऑरवेलने पहिल्यांदा करून ठेवलं. बर्नार्ड बरूच त्याने ते नंतर पुन्हा एकदा वापरलं. आता हे चित्र कशाचं आहे? ब्रँडनबर्ग गेट असं म्हणतात त्याला, आणि इथे एका भिंतीवरती लोक उभे राहिले आहेत, काही बसले आहेत. ती आहे, ती भिंत आहे सगळी ब्रँडनबर्ग गेटच्या बाजूला असलेली वगैरे, ती बर्लिनची भिंत असं म्हणतात. बर्लिनचे 2 भाग केले गेले, 2 तुकडे केले गेले, आणि त्या 2 तुकड्यांमध्ये ईस्ट जर्मनी आणि वेस्ट जर्मनी असं विभाजन त्याचं झालं. तर ह्या बर्लिन भिंतीच्या अगदी अलीकडचा फोटो आहे, जी आता लोकांनी पाडली. कोल्ड वॉर संपल्यानंतर आणखीन एक मोठी घटना घडली. हा जो काही USSR होता, हा USSR केवढा मोठा होता तो पहा. ह्याचे पण एवढे सगळे 15 तुकडे झालेले दिसतात. इथे इस्टोनिया, लॅटिव्हिया, लिथुआनिया, बायलो रशिया, हे आता बेलारूस असं त्याला म्हणतात, युक्रेन, मोल्डोवा, जॉर्जिया, अर्मेनिया, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिझिस्तान आणि ताजिकिस्तान. तर हे सगळे USSR मध्ये येतात, म्हणजे येत होते. तर USSR 91 मध्ये त्याचं विघटन झालं आणि मग ह्या सगळ्यांची आता 15 वेगवेगळी रिपब्लिक्स झालेली आहे. याच्या संबंधाने पण एक छोटा व्हिडिओ मी टाकलेला आहे 10-15 मिनिटांचा, तो पण पहा. आता हे हॅरी ट्रूमन आहेत. हॅरी ट्रूमन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. आता यांनी 1947 मध्ये एक डॉक्ट्रीन प्रसिद्ध केलं, एक थिअरी मांडल्यासारखं, की जगभरामध्ये आता अमेरिकेने लिबरल विचारांना पाठिंबा दिला पाहिजे, त्याचा पुरस्कार केला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ट्रूमन डॉक्ट्रीन असं म्हणतात. वरवर दिसायला अतिशय साधं असं वाटणारं, पण त्याच्यात अर्थ असा होतो की कम्युनिस्ट राष्ट्र जिथे जिथे असतील तिथे तिथे अमेरिका ती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करेल.
म्हणजे एक प्रकारे कोल्ड वॉरची सुरुवात या ट्रुमन डॉक्ट्रीनमुळे झाली असं मानलं जातं. तर हॅरी ट्रुमन यांनी म्हणजे जपानवरती जे बॉम्ब्स टाकले गेले, ॲटम बॉम्ब्स, हिरोशिमा आणि नागासाकी 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945, तर त्या बॉम्ब टाकण्याचा निर्णय या माणसानेच घेतलेला होता. त्याच्यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला, 2 शहरं पूर्ण उद्ध्वस्त झाली आणि मग जपानने शरणागती पत्करली आणि दुसरं महायुद्ध संपलं. आता हे कोण आहेत? तर यासर अराफात, पॅलेस्टाईनचे भूतपूर्व नेते. भूतपूर्व, आता त्यांचा मृत्यू झाला अलीकडेच काही वर्षांपूर्वी. तर पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन, मला वाटतं आज आपण या स्लाइड पशी थांबूया, कारण ही स्टोरी सांगता सांगता आणखीन 5 मिनिटं जातील. साधारणपणे मला वाटतं 7:45 पर्यंत आपण चालू ठेवू आणि मग तिथे थांबूया. तर यासर अराफत हे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन. आता पॅलेस्टाईन हा काय प्रकार आहे? मध्य पूर्वेमधला हा भाग आहे. अरबस्तानाच्या म्हणजे सौदी अरेबिया वगैरे जे आहे त्याच्या जवळचा हा भाग येतो. आज त्या भागामध्ये इस्राईल आहे. म्हणजे पॅलेस्टाईन म्हटलं की समोर काय येतं, तर ज्यू विरुद्ध मुसलमान हा संघर्ष. आता पॅलेस्टाईन ही भूमी कोणाची? जसा आपल्याकडे राम जन्मभूमीचा वाद आहे तसाच हा कठीण आणि किचकट असा वाद आहे. आता जूनचं म्हणणं असं आहे की पॅलेस्टाईनमध्ये आम्ही राहत होतो पहिल्यांदा, प्राचीन काळापासून आम्ही राहत होतो आणि मग तिथून आम्हाला हद्दपार केलं गेलं, आमचा पराभव झाला, आम्ही जगभर विखुरले गेलो आणि मग आम्हाला घर स्वतःचं असं राहिलं नाही. तिथे मुसलमानांनी आमच्या जागा ताब्यात घेतल्या, तिथे राहणाऱ्या इस्लामिक लोकांनी आमच्या जागा ताब्यात घेतल्या आणि मग त्यांचं तिथे म्हणजे एक प्रकारे अरबांचं आणि त्या स्थानिक लोकांचं तिथे वस्ती होती, वाळवंट होतं मोठ्यापैकी, मोठ्या प्रमाणावरती वाळवंट ते आजही तसंच आहे. 19व्या शतकामध्ये स्वित्झर्लंडमध्ये ज्यू एकत्र जमले आणि त्यांनी एक लढा द्यायचा ठरवला. तेव्हापासून हळूहळू ज्यूंची या भागामध्ये घुसखोरी सुरू झाली आणि 1948 मध्ये अमेरिकेच्या मदतीने इस्रायलची स्थापना झाली. मग इस्रायलनी ज्यू धर्म हा त्यांचा धर्म घोषित केला आणि मग ज्यूंना तिथे आणलं मोठ्या प्रमाणावरती. तिथले लोकांना त्यांची मोठ्या प्रमाणावरती त्यांनी कत्तल केली, तिथल्या लोकांची घरं उद्ध्वस्त केली. तर मुसलमानांचं किंवा इस्लामिक लोकांचं असं म्हणणं आहे की ज्यूंनी आमच्यावर अत्याचार केला. ज्यूंचं म्हणणं आहे की आमच्यावर आधी झालेल्या अत्याचाराचं आम्ही निवारण केलं. आता कोण खरं आणि कोण खोटं, कोण न्यायी आणि कोण अन्यायी, कोणालाच निर्णय देता येत. कित्येकांनी प्रयत्न केलेत, कित्येक ज्यू आणि मुस्लिम नेत्यांनी आपला जीव पणाला त्याच्यासाठी लावला. यासर अराफत पण त्यामधलेच एक होते. हे अर्थातच पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन इस्लामिक ऑर्गनायझेशन, बेसिकली धर्माचा विशेष हे नाही, पण तिथल्या स्थानिकांचा मुद्दा मांडणारे यासर अराफत. रशिया आणि अमेरिका यांचा अगदी वेगळ्या अँगलनी घेतलेला नकाशा आहे. या अँगलनी पाहिलं तर दोघंही एकमेकांचे शेजारी राष्ट्र आहेत असं दिसतं. मध्ये फक्त आर्कटिक महासागर आहे. अर्थात रशियापासून आर्कटिक महासागर ओलांडून गेलं की USA अगदी काही भाग लागत असेल, पण बराचसा भाग कॅनडाचा आहे. म्हणजे एकमेकांच्या जवळची राष्ट्र आहे. तर रशिया, कॅनडा आणि अमेरिका तिन्ही प्रदेश दाखवणारा हा मॅप आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएट युनियन आणि युनायटेड स्टेट्स रिलेशन्स हे खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे. म्हणजे सगळं लक्ष जगाचं या दोन देशांकडेच केंद्रित असायचं आणि या दोन देशांमध्ये काय होतं त्याच्यामुळे तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईल का अशी भीती सगळ्यांना वाटत राहील. हे साधारणपणे 90च्या दशकापर्यंत हे वातावरण होतं
91-92 पासून मग हे वातावरण पूर्ण बदलत गेलं आणि आता अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे संघर्ष सुरू झालेले दिसतात. कॉम्प्लिकेशन्स खूप वाढलेली आहेत. म्हणजे त्या मानाने पाहायला गेलं तर 1945 ते 90 हे हा जो काळ आहे तो तसा खूप साधा, म्हणजे दोन देशांमधली स्पर्धा, सत्ता स्पर्धा, दोन सुपर पॉवर्समधली स्पर्धा आणि मग त्याला जोडलेले त्यांचे मित्र आणि त्यांच्यातले संघर्ष, एवढंच स्वरूप होतं. पण आता कॉम्प्लिकेशन्स खूप वाढलेली दिसते. दुसऱ्या महायुद्धानंतर, म्हणजे दुसरं महायुद्ध संपता संपता अमेरिकेने आपली सत्ता भक्कम करायला वेगवेगळ्या प्रकारांनी, वेगवेगळ्या मार्गांनी सुरुवात केली. त्यापैकीच एक प्रकार होता तो म्हणजे ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स. अमेरिकेमध्ये ब्रेटन वुड्स या ठिकाणी ही आर्थिक प्रश्नांची चर्चा करण्यासाठी, जागतिक आर्थिक प्रश्नांची चर्चा करण्यासाठीची परिषद भरलेली होती जुलै 1944 मध्ये. या परिषदेमध्ये मग पुढे वर्ल्ड बँक, IMF या संस्थांची स्थापना झाली. गॅट कराराबद्दल चर्चा झाली. WTO जो नंतर 1995 मध्ये त्याची स्थापना झाली, त्याची चर्चा इथे सुरू झालेली होती, पण एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन प्रत्यक्षात यायला बराच काळ लागला. पण इथे तुम्हाला USSR पण दिसतोय. म्हणजे त्यावेळेला एवढे संबंध त्यांच्यातले ताणलेले किंवा बिघडलेले नव्हते, त्यामुळे USSRला सुद्धा ब्रेटन वुड्स कॉन्फरन्समध्ये घेतलेलं आहे. पण ते झाल्यानंतर मात्र हळूहळू त्यांच्यामधली दरी वाढत गेली आणि मग वर्ल्ड बँक, IMF यांच्याशी USSRचा काही संबंध राहिला नाही. संबंध एवढे बिघडत गेले की मागच्या एका स्लाईडमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये चर्चा केली होती, क्युबन मिसाईल क्रायसिस 1962चा. हे डाव्या बाजूला आहेत ते निकिता ख्रुश्चेव, USSRचे सर्वेसर्वा, कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी. मध्ये आहे तो फिडेल कॅस्ट्रो, क्युबाचे अध्यक्ष. आणि इकडे उजवीकडे आहेत ते JFK किंवा जॉन F केनेडी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. तिघांच्यामधला संघर्ष 1962 मध्ये, या तीन राष्ट्रांमधला संघर्ष अगदी शिगेला पोचलेला होता आणि परत मोठ्या महायुद्धाला सुरुवात होती की काय अशी भीती लोकांना वाटायला लागलेली होती. अमेरिका त्याच्याजवळ क्युबा नावाचं छोटंसं राष्ट्र कॅरेबियन आयलंड्समध्ये, तिथे क्रांती झाली, ती यशस्वी झाली, त्याला रशियाने मदत केली. क्युबामधला जो भ्रष्टाचारी आणि अत्याचारी सत्ताधीश होता त्याला अमेरिकेचा सपोर्ट होता. त्याची सत्ता उलथून टाकण्यामध्ये फिडेल कॅस्ट्रोला यश मिळालं. त्यांनी त्याच्यासाठी रशियाची मदत घेतली. त्याचं समीकरण मी तुम्हाला स्पष्ट करून दाखवलं होतं. रशियाने त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावरती शस्त्रास्त्र ठेवायला सुरुवात केली. इथे त्या चित्रामध्ये ते स्पष्ट आहे. मिसाईल्स ठेवलेले आहेत, लॉंग रेंज मिसाईल्स, इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल्स ठेवले आहेत. आणि त्या मिसाईल्समुळे कुठे कुठे मारा केला जाऊ शकतो ते या दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलं आहे. तर अमेरिकेची सगळी मोठी शहरं, राजधानीचं शहर वॉशिंग्टन, ॲटलांटा, शिकागो, ह्या मोठ्या शहरांवर, डेन्व्हर, मेक्सिको सिटी, सगळीकडे हल्ला करण्याचा तो प्लॅन होता. प्रत्यक्षात केला असता की नाही माहीत नाही, पण मग ऐन वेळेला चर्चा झाल्या, तिघाही एकत्र आले आणि हा क्युबन मिसाईल क्रायसिस जो होता तो पेच सुटला. अमेरिकेने वेगवेगळ्या प्रकारे आपले प्रयत्न सुरू ठेवले होते. जसं ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स घेतली तसं त्यांनी मार्शल प्लॅन फॉर युरोपियन रिकव्हरी, मार्शल या अधिकाऱ्याच्या नावाने तो प्लॅन आहे. म्हणजे त्यांनी त्याचं सगळं नियोजन, अंमलबजावणी याच्यामध्ये लक्ष घातलं, त्यामुळे त्याला मार्शल प्लॅन असं म्हणतात. तर अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या युरोपला, म्हणजे इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, सगळ्यांना पुन्हा उभं करण्यामध्ये मोठी मदत केली. म्हणजे अगदी रस्ते बांधणी, टेलिकम्युनिकेशन नेटवर्क्स उभी करणं, कारखाने उभे करणं, सर्व्हिस सेक्टर उभं करणं, बँका उभ्या करणं, आर्थिक संस्था उभ्या करणं, सर्व अर्थाने युरोपियन रिकव्हरीला मार्शल प्लॅनमुळे मदत झाली.
1947मध्ये तो सुरू झाला. 2017मध्ये त्याला मला वाटतं जवळपास 70 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने तो उत्सव साजरा केलेला होता, मार्शल प्लॅनची 70 वर्ष. अमेरिकेने नॅटो नावाचा करार केला. आता ह्या नॅटोचा करार कधी झाला ते तुम्ही शोधून काढायचं आहे. नॅटोचा लॉंग फॉर्म फार तर मी सांगू शकतो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, उत्तर अटलांटिक करार संघटना. आता हा करार दुसऱ्या महायुद्धानंतरच कधीतरी झाला असणार आहे हे निश्चित आहे. आणि तो करार केल्यानंतर रशियानी किंवा USSRनी आपल्या मित्रराष्ट्रांना एकत्र करून किंवा साम्यवादी राष्ट्रांना एकत्र करून वॉर्सा पॅक्ट तयार केला. म्हणजे नॅटो वर्सेस वॉर्सा पॅक्ट असा तो संघर्ष होता. आणि मग एकमेकांच्या देशांमध्ये सैन्य घुसवणं हे प्रकार सगळे नंतर पुढे बराच काळ चालू राहिले. उदाहरणार्थ 1968मध्ये झेकोस्लोवाकियामध्ये तिथल्या सरकारने कम्युनिझम उलथून टाकण्याचा प्रयत्न तिथे झाला. तर लोकांनी तो प्रयत्न केला. तर तिथल्या सरकारच्या पाठिंब्यासाठी वॉर्सा पॅक्टच्या ट्रूप्स म्हणजे सैनिक हे झेकोस्लोवाकियामध्ये घुसलेले होते. तर हे सगळं 1984-85पर्यंत चालू राहिलं. अमेरिका आणि रशियामधला किंवा अमेरिका आणि USA आणि USSR यांच्यामधला संघर्ष चालू राहिला. 1984-85 नंतर या माणसांनी, आता हे आहेत मिखाईल गोर्बाचेफ, हे USSRचे कम्युनिस्ट पार्टीचे म्हणजे त्यांची सत्ता टिकेतोपर्यंत म्हटलं तरी चालेल अगदी शेवटचे जनरल सेक्रेटरी. तर हे मिखाईल गोर्बाचेफ यांनी सर्व चक्र उलटी फिरवायला सुरुवात केली, बदलायला सुरुवात केली, सगळी रचना सगळी व्यवस्था बदलायला सुरुवात केली. त्यांच्या काळामध्ये दोन रशियन शब्द जगभर पॉप्युलर झाले होते, ग्लास्नोस्त आणि पेरेस्ट्रॉइका. तर 84-85 नंतर त्यांनी या दोन पॉलिसीज राबवल्या. ग्लास्नोस्त म्हणजे खुलेपणा आणि पेरेस्ट्रॉइका म्हणजे पुनर्रचना. रशियामध्ये खुलेपणा बिलकुल नव्हता. कोणालाही सरकारविरुद्ध एक शब्द बोलता येत नव्हता. अभ्यास करायचा तर कशाचा करायचा, तर मार्क्सचा करायचा, मार्क्सवादाचा करायचा. त्याच्या विरुद्ध काही अभ्यास करताना तुम्ही आढळलात, तुमच्याकडे काही पुस्तकं स्वातंत्र्य लढ्यासंबंधाने, लोकशाही संबंधाने, मतवादासंबंधाने अशी जर सापडली तर तुम्हाला तुमच्यावरती आरोप ठेवून तुम्हाला तुरुंगात टाकलं जायचं. तर ग्लास्नोस्त याच्यामध्ये खुलेपणा, त्यांनी बरेच मोठे शास्त्रज्ञ जे डांबून ठेवलेले होते. सखाराव नावाचा एक मोठा अणुशास्त्रज्ञ होता. रशियाच्या अण्वस्त्र कार्यक्रम विकासामध्ये त्यांनी मोठा सहभाग दिला. पण नंतर तो अमेरिकेची हेरगिरी करतोय, म्हणजे अमेरिकेच्यासाठी हेरगिरी करतो असा संशय आला आणि मग त्याला तुरुंगात टाकलं गेलं. तर ग्लास्नोस्तच्या दरम्यान गोर्बाचेवनी सखारावला पण सोडवलं आणि पेरेस्ट्रॉइका म्हणजे पुनर्रचना करायला सुरुवात केली. आणि प्रत्येक बाकीची जी आजूबाजूची कम्युनिस्ट राष्ट्र होती त्याच्यामध्ये उदाहरणार्थ पोलंड असेल. आता हे पोलंडचे त्यावेळचे नेते लेख वॉलेसा, सॉलिडॅरिटी नावाचा पक्ष होता आणि कामगारांचा पक्ष होता तो. तर त्याच्यामध्ये ते नेतृत्व करत होते. तर त्यांच्या नेतृत्वाखाली मग चळवळ उभी राहिली. गोर्बाचेवनी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जातो. इट्स माय वे, इट्स माय ओन वे असं एक इंग्लिश गाणं आहे. त्या गाण्याच्या आधारावरती त्यांनी लोकांना सांगितलं. ते गाणं म्हणतच सांगितलं की आता प्रत्येक कम्युनिस्ट राष्ट्राने आपापला मार्ग निवडावा. USSR त्यांना कुठलीही मदत पुरवणार नाही, देणगी देणार नाही किंवा काही डोनेशन देणार नाही. तर तुम्ही स्वतंत्रपणे कार्य करायला लागा. मग पोलंडमध्ये क्रांती झाली, रोमानियामध्ये क्रांती झाली, बल्गेरियामध्ये क्रांती झाली. सर्व कम्युनिस्ट राष्ट्रांमध्ये क्रांती होत गेली. एक एक राष्ट्र स्वतंत्र होत गेलं. जर्मनीमध्ये बर्लिनची भिंत पाडली गेली. त्याच्यानंतर जर्मनीचं 1990मध्ये ऑक्टोबर 1990
3 ऑक्टोबर रियुनिफिकेशन झालं. म्हणजे एक युनायटेड जर्मनी होता, पण तो दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ईस्ट आणि वेस्ट अशा दोन देशांमध्ये विभागला गेला. तर तो पुन्हा एकत्र आणण्याचं काम 1990मध्ये पूर्ण झालं. आता हा पुढच्या स्लाईडमधला नेता ओळखा याचं चित्र तुम्ही अनेक टी शर्ट्सवर पाहिलं असेल. हा चे गवारा, मूळचा अर्जेंटिनाचा, आणि क्युबामध्ये जी क्रांती झाली, फिडेल कॅस्ट्रोनी जी क्रांती केली, त्याला मदत करणारा हा चे गवारा. चे म्हणजे अर्जेंटिनामध्ये सन्मानाने म्हणण्याची पद्धत आहे चे. तर चे हे त्याचं नाव नाही आहे, गवारा आणि नाव आणखीन मोठं वेगळं काही असेल, पण चे गवारा म्हणजे आपण श्रीमान श्रीमती असं जे म्हणतो त्या अर्थाने चे असं म्हणा, किंवा माननीय, तर चे गवारा. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न की चीनमध्ये माओची सत्ता कधी स्थापन झाली. आपण बघितलं की कार्ल मार्क्स हा विचारवंत होता. कार्ल मार्क्सने प्रत्यक्ष राजकारणात भाग कधी घेतला नाही. तर मार्क्सचे विचार प्रत्यक्षात आणण्याचं कार्य पहिल्यांदा यशस्वीरित्या आणि मोठ्या प्रमाणावर लेनिननी 1917मध्ये रशियामध्ये करून दाखवलं. त्याच्यानंतर त्याचाच कित्ता गिरवत 1949मध्ये चीनमध्ये माओ त्से तुंगनी क्रांती करून दाखवली. त्याचा तो लाँग मार्च, त्यावेळेचे काही फोटो पण प्रसिद्ध आहेत, सर्च देऊन बघा तुम्हाला लाँग मार्चचे फोटो मिळतील. तर शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी क्रांती केली. म्हणजे कार्ल मार्क्सचा जो मुद्दा होता की क्रांती फक्त भांडवलशाहीमध्ये शक्य आहे, सरंजामशाहीमध्ये नाही, शेतकऱ्यांच्या हातातून नाही, ते त्यांनी परत एकदा खोटं पाडून दाखवलं. आणि म्हणून लेनिनचा जो पार्टीचा सिद्धांत आहे, क्रांती कुणीही करू शकतं, त्याला मार्गदर्शन योग्य मिळालं पाहिजे, आणि मार्गदर्शक तत्वनिष्ठ, अभ्यासू आणि माहितगार असले पाहिजे. तर कम्युनिस्ट पार्टी ही कामगारांचा वॅनगार्ड म्हणजे मार्गदर्शक, मोठा दीपस्तंभ म्हणून काम करेल असं लेनिन म्हणाला होता. तर माओनी पण जवळपास तेच तत्त्वज्ञान अवलंबलं, तीच पद्धती अवलंबली. कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली क्रांती चीनमध्ये घडवून आणली, आणि पुढे मग तो हयात असे तोपर्यंत त्याच्या पद्धतीने तो काम करत राहिला. आपण कल्चरल रिव्होल्युशन वगैरे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. अर्थात माओ नंतर डेंग झाओपिंग याचं राज्य आलं, आणि त्यांनी चीनचा सगळा चेहरा मोहरा बदलून टाकला. म्हणजे कम्युनिस्ट चीन आजही कम्युनिस्टच आहे, राजकीयदृष्ट्या कम्युनिझम तिथे शिल्लक आहे, पण आर्थिकदृष्ट्या पूर्णतः भांडवलशाहीची तत्त्व स्वीकारलेली दिसतात. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, थेट परकीय गुंतवणूक आपल्यापेक्षा दसपटीने जास्त, आणि आपल्यापेक्षा बरीच आधी 1979 पासून त्याने त्याला सुरुवात केली. आपण 91-92ला सुरुवात केली. म्हणजे निदान कम्युनिस्ट चीनचा कित्ता गिरवून तरी आपण ते लवकर करायला हवं होतं, त्याचे अधिक फायदे मिळाले असते. पण 91च्या नंतर आपण त्याची सुरुवात केली, आणि मग तिथे भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बदल झालेले तुम्हाला दिसून येतात.